Hello students, welcome to the last lecture of our topic, that is excretion and osmoregulation. ओके, आजच्या लेक्चरमध्ये आपण बेसिकली किडनी जर व्यवस्थित फंक्शन करत नसेल तर काय करायला पाहिजे, त्यासाठी कुठलं अल्टरनेटिव्ह मेकॅनिझम आहे टू फिल्टर द ब्लड ते आपण पाहणार आहोत, त्याचे टाईप्स पाहणार आहोत. किडनी जर रिमूव्ह करावी लागली किंवा काढावी लागली, फंक्शनिंग नसेल तर त्याचं ट्रान्सप्लांट कशा पद्धतीने केलं जातं ते आपण पाहणार आहोत. ओके, आणि फायनली काही युरिनच्या कलरवरनं आपण कुठला डिसऑर्डर झालेला आहे ते आपण, किंवा त्याच्या ॲपिअरन्सवरनं युरिनच्या कुठला डिसऑर्डर झालेला आहे हे सांगू शकतो. ओके, त्याबद्दल आपण पाहणार आहोत. आणि फायनली काही एन्झाईम्स कुठं सिक्रेट होतात, कशा पद्धतीने काम करतात हे आपण पाहणार. हा एक छोटासा लेक्चर आहे. ओके, गेल्या लेक्चरमध्ये जे आहेत आपण वेगवेगळे डिसऑर्डर्स रिलेटेड टू किडनी आपण इथं पाहिले होते, आणि आता आज पाहणार आहोत की किडनी जर फंक्शनिंग करत नसेल व्यवस्थित तर काय केलं पाहिजे किंवा काय होतं. ओके, सो सर्वात पहिल्यांदा जे आहे तिथं, जर किडनी ही जर व्यवस्थित फंक्शनिंग करत नसेल, म्हणजे किडनीचं फंक्शन हे जर 5 to 7% जर कमी जर झालं असेल, ओके, तर मग मात्र ज्या तिथं काय होतं आहे, हार्मफुल सबस्टन्सेस जे असतात हे आपल्या बॉडीमध्ये ॲक्युम्युलेट व्हायला लागतात, जमा व्हायला लागतात. ओके, मग अशा वेळेस आपल्याला काय करावं लागतं की किडनी जे आहे इथं आपल्याला दुसरा मेथड शोधावा लागतो की ज्याच्यामुळं काय होईल की ब्लडचं फिल्ट्रेशन आपल्याला इथं करावं लागेल. ओके, मग त्यातलाच एक मेथड जो आहे दॅट इज डायलिसिस. ओके, ज्याला आपण इथं डायलिसिस म्हणतो आहे. ओके, सो डायलिसिस इज वन ऑफ द मेथड, ओके, बाय विच ब्लड कॅन बी फिल्टर्ड आर्टिफिशियली. ओके, नाव सॉरी. ओके, आता याच्यामध्ये काय केलं जातं बघा, याच्यामध्ये एक मशीन वापरलं जातं. ओके, दॅट मशीन इज कॉल्ड ॲज अ डायलायझर. त्याला आपण इथं डायलायझर इथं म्हणतो, आणि तेच ॲज अ आर्टिफिशियल किडनी म्हणून आपण ते इथं वापरतो. आता हे जे डायलायझर आहे हे काय करतं, हा फक्त एकच काम करतो, इट रिमूव्ज एक्सेस वॉटर अँड सॉल्ट्स. तुमच्या ब्लडमधून जे काही एक्सेस वॉटर असेल, एक्सेस सॉल्ट असेल, हे काय करतो तो इथं फक्त बाहेर काढतो, जेणेकरून काय होईल, देर इज बॅलन्स ऑफ अदर इलेक्ट्रोलाइट्स. एक बॅलन्स मेंटेन केला जातो अदर, म्हणजे थोडक्यात काय केलं जातं, तुमच्या ब्लडमध्ये किती प्रमाणामध्ये सॉल्ट्स पाहिजे, किती प्रमाणामध्ये वॉटर पाहिजे, किती प्रमाणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इलेक्ट्रोलाइट्स पाहिजे, हे आधी सेटअप केलं जातं. ओके, आणि ब्लड या सेटअप केलेल्या फ्लुईडबरोबर हे काय केलं जातं, रन केलं जातं. समजा हे तुमचं हे तुमचं स्टँडर्ड सोल्युशन आहे, हे तुमचं ब्लड आहे. ब्लडमध्ये ज्या काही जास्त झालेल्या गोष्टी असतील त्या ऑटोमॅटिकली इकडे येतील, ब्लडमध्ये जास्त झालेल्या गोष्टी ऑटोमॅटिकली इकडे येतील. म्हणजे ब्लड फक्त फिल्टर केलं आणि काय मॅच केलं, किती सॉल्ट पाहिजे, किती वॉटर पाहिजे, किती इलेक्ट्रोलाइट्स पाहिजे. ठीक आहे, सो अशा पद्धतीने थोडक्यात काय केलं त्यांनी, इट रिमूव्ज वेस्ट प्रॉडक्ट्स. जे काही वेस्ट प्रॉडक्ट असतील, ओके, समजा या बॅगमध्ये हे नॉर्मल ब्लड आहे आणि इकडे तुमचं काय आहे, हे सेपरेट तुमचं ब्लड आहे. ब्लडमध्ये काही वेस्ट प्रॉडक्ट आहेत. ओके, हे ज्यावेळेस रन केलं जातं एकमेकांवर शेजारी ठेवून, तर त्यावेळेस हे दिस इज प्युअर लिक्विड. याच्यामध्ये तुमच्या ब्लडमध्ये वेस्ट आहे पण याच्यामध्ये वेस्ट नाही आहे. मग हे वेस्ट ऑटोमॅटिकली काय केलं जातं, थ्रू सेमी परमेबल मेम्ब्रेन हे ब्लड काय केलं जातं, हे वेस्ट काय केलं जातं, या बॅगमध्ये इथं जमा केलं जातं. म्हणजे तुमच्या ब्लडमधून त्यांनी काय बाहेर काढलं, वेस्ट बाहेर काढलं. ठीक आहे, एक सिम्पल मेकॅनिझम आपल्याला याच्यामध्ये इथं पाहायला मिळतो. ओके, सो इन दिस हिमोडायलिसिस, हिमो मीन्स ब्लड. ओके, सो इन हिमोडायलिसिस दिस ब्लड इट इज फिल्टर्ड आउटसाइड द बॉडी. बॉडीच्या बाहेर ते ब्लड काढलं जातं आणि मग फिल्टर केलं जातं युजिंग डायलिसिस मशीन. डायलिसिस मशीनच्या मदतीने ते काय केलं जातं, इथं फिल्टर केलं जातं. ओके, मग पेशंटचं ब्लड बाहेर काढलं जातं थ्रू रेडियल आर्टरी. रेडियल आर्टरी, जसं आपण सलाईन घेण्यासाठी रेडियल आर्टरी वापरतो, तर तिथून जे जनरली काय केलं जातं, तुमचं ब्लड हे बाहेर काढलं जातं आणि ते जे असतं एका सेलोफेन ट्यूबमधून पास केलं जातं. ठीक आहे, मी तुम्हाला डायग्राम दाखवतो. ओके, ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये काय केलं जातं,
ओके. सो इथे जे आहेत ही त्या व्यक्तीची, त्या पेशंटची काय आहे, इथं रेडियल आर्टरी आहे. या रेडियल आर्टरीमधून काय केलं जातं बघा, या रेडियल आर्टरीमधून ब्लड जे आहे हे काय केलं जातं, हे बाहेर काढलं जातं आहे. बाहेर काढल्यानंतर जे आहे तिथं हे पंप केलं जातं. ओके. आता पंप करत असताना जे आहे तिथं काय केलं जातं, इथे हिपॅरिन टाकलं जातं. हिपॅरिन म्हणजे हे ब्लड ज्यावेळेस याच्यातून फ्लो होतं आहे तर ते क्लॉट होऊ नये किंवा कोॲग्युलेशन होऊ नये. कोॲग्युलेशन म्हणजे काय, की त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं गाठी तयार होऊ नये म्हणून हिपॅरिन इथे टाकलं जातं. पुढे हे ब्लड जे आहे तिथे इथे टाकलं जातं. सो दिस इज सपोज ही सेलोफेन ट्यूब आहे. ओके. ना आता इथून काय केलं जातं बघा, इथं फ्रेश डायलिझेट इकडून टाकलं जातं आणि जे इम्प्युअर ब्लड आहे हे इकडे बाहेर काढलं जातं. हे बघा, याच्यामध्ये इम्प्युअर ब्लड काढलं जातं आणि इकडून फ्रेश डायलिझेट टाकलं जातं. ओके. आता इथे जे आहेत इथे होतं काय ॲक्च्युली, या ठिकाणी काय प्रोसेस होती हे मी तुम्हाला एका सेपरेट स्लाईडवर जे आहे तिथे ते घेऊन दाखवतो मी. ठीक आहे. ओके. ना इथे जे आहे तिथे काय होतं बघूया आपण. ठीक आहे. सो इथे जे आहेत सपोज हे जे आहे हे तुमची याच्यामधून समजा ब्लड फ्लो होतं आहे. मी रेड कलरने दाखवतो आहे की याच्यामधून काय होतं आहे, याच्यातनं ब्लड फ्लो होतं आहे, याच्यामधून जे आहे तिथं ब्लड फ्लो होतं आहे. ठीक आहे. ओके. ना इथे जे आहेत मी आता दुसऱ्या कलरने दाखवतो आहे. ॲक्च्युली मी ओके हां ठीक आहे. ओके. सो हा पण रेड कलरने दाखवतो आणि तुमच्या लक्षात येईल की दिस इज ब्लड फ्लो होत आहे. ओके. आणि हा जो आहे याच्यातनं इकडनं जे आहे तिथं हे ब्लड फ्लो होतं आहे. ओके. आता याच्याच शेजारी जे आहे तिथं ही सेलोफेन ट्यूब आहे. ओके. सपोज ही जी आहे दिस इज युअर सेलोफेन ट्यूब. ओके. नाव आता इथे काय केलं जातं, याच्यामध्ये जे आहे तिथं इथे घेतलं जातं डायलिझेट. एक लिक्विड आहे. दिस डायलिझेट इट इज आयसोऑस्मॉटिक टू नॉर्मल ब्लड प्लाझ्मा. ओके. याच्यामध्ये आहे तुमचा ब्लड प्लाझ्मा आणि याच्यामध्ये आहे तुमचं डायलिझेट. नाव दिस डायलिझेट इज आयसोऑस्मॉटिक म्हणजे दोघांचं कॉन्सन्ट्रेशन इक्वल आहे. दोघांचं कॉन्सन्ट्रेशन काय इक्वल आहे. हे असं का घ्यायचं, जर समजा ब्लडचं कॉन्सन्ट्रेशन जर जास्त असतं तर काय झालं असतं, मी आता वेगळ्या कलरमध्ये दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. याचं जर कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं तर काय झालं असतं, ब्लड या सेलोफेन ट्यूबमध्ये आलं असतं. बरोबर आहे. जर याचं कॉन्सन्ट्रेशन जर जास्त असतं तर हे इकडं आलं असतं. ओके. मग आता हे तसं नाही आहे, दोघांचंही कॉन्सन्ट्रेशन कसं आहे, इक्वल आहे. कॉन्सन्ट्रेशन इक्वल आहे. आता काय असतं बघा, आता हे तुमचं ब्लड आहे. या ब्लडमध्ये जे आहे तिथं काही समजा असं समजा इथे काही वेस्ट मटेरियल आहे. सपोज हे वेस्ट मटेरियल आहे. ओके. त्याच्यानंतर सपोज इथे पण काही वेस्ट मटेरियल आहे. हे वेस्ट मटेरियल आहे. ओके. हे अशा पद्धतीने त्याच्यामध्ये वेस्ट मटेरियल आहे. ओके. आता या डायलिझेटमध्ये ते वेस्ट मटेरियल आहे का, सध्या नाही आहे. म्हणजे इकडं त्या वेस्ट मटेरियलचं कॉन्सन्ट्रेशन आहे 0 आणि इकडं त्या वेस्ट मटेरियलचं काहीतरी कॉन्सन्ट्रेशन असेल, समजा 2% असं पकडूया. आता होतं काय, ज्यावेळेस हे दोघं शेजारी यात ब्लड प्लाझ्मा आणि डायलिझेट शेजारी ठेवले जातं त्यावेळेस काय होतं बघा, हे जे काही वेस्ट मटेरियल आहे हे सगळं काय केलं जातं, इकडे ट्रान्सफर होतं. हे सगळं काय होतं, कारण इकडे ते 0 आहे म्हटल्यानंतर ऑब्व्हियसली दे विल पास इन टू द डायलिझेट. हे काय केलं जातं, हे डायलिझेटमध्ये पास केलं जातं. ओके. सो ब्लड कंटिन्युअसली इकडं फ्लो होत राहतो आणि इकडून तो बाहेर निघतो. खूप स्लोली हे केलं जातं सगळं. इकडनं ब्लड टाकलं जातं, इकडनं ब्लड बाहेर काढलं जातं. ओके. आणि इथे जे आहेत ज्यावेळेस ब्लड इकडनं पास होतं, या डायलिझेट लिक्विडमध्ये सगळे वेस्ट प्रॉडक्ट आता जमा होतात, कारण इकडे त्याचं कॉन्सन्ट्रेशन आहे 0. येते लक्षात तुमच्या. ठीक आहे. ओके. सो अशा पद्धतीने सो ही जी आहे ही एक सेलोफेन ट्यूब आहे आणि ही एक मेम्ब्रेन म्हणून काम करते, मेम्ब्रेन. ठीक आहे. नाव आता इकडे यस आता इथे येऊ. ठीक आहे. सो हे जे काही तुमचं ब्लड आहे, नाव हे जे ब्लड आहे हे तुमच्या रेडियल आर्टरीमधून येणार. ओके. इथं मॉनिटर केलं जातं की किती ब्लड किती प्रेशरने ब्लड बाहेर काढलं पाहिजे. खूप हळूहळू हे केलं जातं, पंप केलं जातं आहे. ओके. इनटू डायलिझिंग मशीन. इथे एक त्याच्यावर मॉनिटर ठेवला जातो आहे, इनफ्लो मॉनिटर म्हणतो आपण त्याला.
त्यानंतर इथे इंजेक्शनद्वारे जे आहे तिथं काय केलं जातं, हिपॅरिन टाकलं जातं. हिपॅरिन अँटीकोॲग्युलंट आहे. तो काय करतो, तो ब्लड कोॲग्युलेट होऊ देत नाही, म्हणजे ब्लड क्लॉट होऊ देत नाही, ब्लड जमा होत नाही. ओके. नाव ब्लड इथं आतमध्ये आल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं काय होतं की जे काही वेस्ट प्रॉडक्ट असेल, हे वेस्ट प्रॉडक्ट त्या सेलोफेन ट्यूबमध्ये इथं येतात किंवा त्या डायलेजेटमध्ये येतात, डायलेजिंग सोल्युशनमध्ये येतात आणि तिथून हे वेस्ट मटेरियल बाहेर काढलं जातं. प्युअर ब्लड परत त्या पेशंटच्या शरीरामध्ये इथं काय केलं जातं, इथं टाकलं जातं. एकदम हळूहळू जी आहे तिथं ही प्रोसेस इथं होत असते. आलं लक्षात तुमच्या? ठीक आहे. प्युअर ब्लड जे आहे तिथं आपण वेगळ्या कलरने दाखवू म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हे प्युअर ब्लड इकडे चाललं आहे. ओके. सो हे जे आहे तिथे प्युअर ब्लड परत या व्यक्तीच्या बॉडीमध्ये इथं चाललेलं आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने या डायलायझरमध्ये जे आहे तिथं हिमोडायलिसिसमध्ये काय केलं जातं, हे ब्लड फिल्टर केलं जातं. ठीक आहे. आता इथे काय होतं बघा, डायलेजेटमध्ये वेस्ट सबस्टन्सेस इथं नव्हते, त्यामुळं ते काय होतात, ब्लडमधून डायलायझिंग फ्लुईडमध्ये इथं ते येतात. ओके. आणि जे फिल्टर ब्लड असतं ते परत वेन थ्रू काय केलं जातं, आपल्या बॉडीमध्ये इथं ते टाकलं जातं. ज्या वेळेस आपण परत इथे ज्यावेळेस टाकत असतो, आपण ब्लड परत ज्यावेळेस आपल्या बॉडीमध्ये इथं टाकत असतो, त्यावेळेस परत त्याच्यामध्ये काय टाकलं जातं, इथं अँटीकोॲग्युलंट हे काय केलं जातं, तिथं टाकले जातात. ओके. सो त्याच्यामध्ये अँटीकोॲग्युलंट हिपॅरिन परत जो येतो इथं टाकला जातो. इथं जे आहेत, ज्या वेळेस ब्लड इथून पास होत असतं त्यावेळेस हिपॅरिन टाकला जातो. हिपॅरिन अँटीकोॲग्युलंट म्हटलं जातं. आणि ज्या वेळेस तो इकडनं आपण त्याला परत बॉडीमध्ये टाकलं जातं त्यावेळेस त्याच्यामध्ये अँटी हिपॅरिन टाकलं जातं. आता असं का? आपल्याला एक बेसिक गोष्ट माहिती बघा की आपलं ब्लड ज्या वेळेस आपल्या शरीरामधून जात असतं त्यावेळेस त्याच्या गाठी तयार होत नाही. नॉर्मल केसमध्ये ब्लड ज्या वेळेस आपल्या बॉडीमध्ये फ्लो होत असतं, आपल्या आर्टरीज असतील, कॅपिलरीज असतील, व्हेन्स असतील, याच्यामधून ज्यावेळेस ब्लड फ्लो असतं ते कोॲग्युलेट होत नाही. पण ज्या वेळेस आपल्याला जखम होते त्यावेळेस ब्लड बाहेर येतं, पण काही वेळानंतर हे ब्लड गोठतं, ब्लड यायचं थांबतं. ओके. आता त्याचं कारण असं आहे. ओके. सो ब्लड गोठतं कारण त्याच्यामध्ये असतं अँटी हिपॅरिन. ओके. कारण ब्लड जे आहे तिथं हे टिश्यूच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर होतं, टिश्यूच्या ज्यावेळेस कॉन्टॅक्टमध्ये येतं त्यावेळेस. आणि ब्लड ज्यावेळेस आर्टरीमधून आपलं फ्लो होत असतं तर त्यावेळेस त्याच्यामध्ये असतो हिपॅरिन अँटीकोॲग्युलंट म्हणून तो इथं काम करत, म्हणून तो रक्त गोठत नाही. पण रक्त ज्यावेळेस आपल्याला टिश्यू डॅमेज होतो, एखादी ब्लड वेसेल डॅमेज होती, ब्लड त्याच्यातनं बाहेर येतं आणि तिथं जे काही टिश्यू असतो त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यामुळं किंवा तिथं ज्या काही आपल्या बॉडीचा रिस्पॉन्स असतो त्याच्यामुळं काय होतं, इथं अँटी हिपॅरिनसुद्धा इथं तयार होतं, अँटी हिपॅरिन तयार होतं. ठीक आहे. सो त्याच्यामुळं जे आहे तिथं ज्यावेळेस आपण इथून शरीरातून रक्त बाहेर काढतो इथं, म्हणजे हे तुमच्या ब्लड वेसलमधून चाललेलं आहे. ओके. म्हणून इथं हिपॅरिन टाकायचं असतं आणि इथं आतमध्ये जात असताना अँटी हिपॅरिन थोड्या प्रमाणात, जास्त नाही, एक लिमिटेड अमाऊंटमध्ये, ॲडिक्वेट अमाऊंटमध्ये अँटी हिपॅरिन इथं टाकलं जातं. ओके. सो ही प्रोसेस खूप कमी आहे, काय म्हणतो त्याला, स्लो जे असते इथं ही होत असते. ओके. आता डायलिसिस जे असतं, हिमोडायलिसिस असू द्या, डायलिसिस दिस इज जस्ट अ होल्डिंग मेजर. आपण त्याला ही फक्त होल्डिंग मेजर आहे. ओके. ओके. आता डायलिसिस हा काही किडनी फेलियरला पूर्णपणे उपाय नाही आहे. ओके. कारण डायलिसिस जो आहे हा फक्त एक होल्डिंग मेजर आहे. कारण आपल्याला माहिती आहे की किडनी जी असते, किडनीचे भरपूर फंक्शन्स आहेत. किडनीचे जे काही फंक्शन्स आहेत ते डायलिजिंग युनिट चांगल्या पद्धतीने करू शकत नाही. आता फॉर एक्झाम्पल किडनीज जे असतात हे एरिथ्रोपोएटिन सिक्रेट करतात. एरिथ्रो मीन्स रेड, एरिथ्रोज मीन्स रेड. RBCs तयार करण्यासाठी लागणारं एरिथ्रोपोएटिन जे आहे तिथं हे किडनीज सिक्रेट करत असतात. मग किडनी जर डॅमेज झाली तर एरिथ्रोपोएटिन सिक्रेट होईल का? नाही होणार.
आपण मागे पण पाहिलं होतं रेग्युलेशन ऑफ किडनी फंक्शनमध्ये की किडनीज जे असतात म्हणजे तुमचे जक्स्टाग्लोमेरुलर ॲपरेटस हे रेनिन सिक्रेट करतं. मग डायलिसिस रेनिन सिक्रेट करू शकतो का? नाही. त्याच्यानंतर आपण हे पण पाहिलं की किडनीज जे असतात हे कॅल्सिट्रॉल जे असतात, कॅल्सिट्रॉल हा जो सबस्टन्स आहे हा तयार करतात, कॅल्सिट्रॉल किडनीज. आता कॅल्सिट्रॉल जो असतो हा एक विटॅमिन डीचा फॉर्म आहे आणि तो जो असतो हा कशासाठी लागतो तर आपण जे फूडमधून कॅल्शियम घेतो ते जास्तीत जास्त ॲब्झॉर्ब करण्यासाठी, ब्लडमध्ये ॲब्झॉर्ब करण्यासाठी. आपण म्हणतो ना की जर आपल्याला आपले जर हाडं जे बळकट करायचे जर असतील तर आपण कॅल्शियम खाल्लं पाहिजे, उन्हामध्ये गेलं पाहिजे. उन्हामधून आपल्याला विटॅमिन डी मिळतो आणि विटॅमिन डी काय करतो, आपण जे काही फूड खातो त्याच्यामध्ये असणारं कॅल्शियम हे ॲब्झॉर्ब करायला मदत करतो. त्यामुळे जर कॅल्सिट्रॉलची जर डेफिशियन्सी असेल, कॅल्सिट्रॉल जर व्यवस्थितपणे जर तयार होत नसेल बॉडीमध्ये तर तुमच्या बॉडीमधलं जे काही बोन्स तयार व्हायला लागणारं कॅल्शियम जे आहे हे कॅल्शियम मिळणार नाही. म्हणजे तुमचे बोन्स हाडं स्ट्रॉंग नसणार आहेत, ते ब्रिटल होतील. ओके. सो त्याच्यामुळं किडनीचे भरपूर फंक्शन्स आहेत. किडनी एरिथ्रोपॉयटिन सिक्रेट करतं आहे, किडनी रेनिन सिक्रेट करतं आहे, किडनी कॅल्सिट्रॉल सिंथेसिसमध्ये मदत करतो. पण डायलिसिसमध्ये मात्र हे सगळ्या गोष्टी होत नाही. त्यामुळं किडनीला 100% रिप्लेसमेंट किडनीच करू शकते. सो डायलिसिस हा फक्त होल्डिंग मेजर आहे. फक्त तुमच्या बॉडीमधलं जे काही वेस्ट मटेरियल आहे ते फक्त तो काय करतो इथं हे काढू शकतो. त्याच्यावर जास्त डायलिसिस हे जास्त काही करू शकत नाही. ओके. सो डायलिसिस, हिमोडायलिसिस हा एक वन टाईप आहे. दुसरा जो प्रकार आहे दॅट इज पेरिटोनियल डायलिसिस. पेरिटोनियल डायलिसिस याच्यामध्ये काय केलं जातं, याच्यामध्ये मी इथे दाखवतो बघा. इथे जे आहेत इथे काय केलं जातं, हे तुमचं पेरिटोनियम आहे. ओके ना. इथे जे आहेत या ठिकाणी काय केलं जातं बघा, इथे डायरेक्टली जे फ्लुईड आहे मी तुम्हाला सांगितलं, हे बघा नंबर 1 हे जे फ्लुईड आहे काय आहे, डायलेजेट. मी तुम्हाला सांगितलं डायलेजेट असं फ्लुईड आहे विच इज आयसो ऑस्मॉटिक टू ब्लडसारखंच ऑस्मॉसिस असलेलं, ब्लडसारखंच कॉन्सन्ट्रेशन असलेलं फ्लुईड हे इथं दाखवलेलं आहे बघा. इथं टाकलेलं आहे, इथं ब्लू कलरमध्ये मी जे दाखवलं ते. ओके नाव ते तिथं टाकलेलं आहे. ओके. इथे जे दिसते तुम्हाला हे जे काही वेस्ट प्रॉडक्ट इथून, आता हे बघा हे जे काही तुमचं पेरिटोनियल कॅव्हिटी आहे. ओके. सो ब्लड जे आहे तिथं, ब्लडमधलं जे काही मटेरियल असेल, जे काही वेस्ट प्रॉडक्ट असेल हे सगळं तुमचं कुठे येणार आहे बघा, वेगळा कलर घेतो मी. हे सगळं तुमचं या ठिकाणी येणार आहे, या ठिकाणी, आणि इथून ते बाहेर येणार आहे असं. ठीक आहे. ओके. सो हे वेस्ट मटेरियल सगळं इथे येणार आहे, इथून जाणार आहे ते इथे वेस्ट मटेरियल. ओके. सो अशा पद्धतीने पेरिटोनियल कॅव्हिटीमध्ये काय केलं जातं, डायलेजिंग फ्लुईड इट इज डायरेक्टली इंट्रोड्यूस्ड इन टू द ॲबडॉमिनल कॅव्हिटी. या ॲबडॉमिनल कॅव्हिटी ही जी काही ॲबडॉमिनल कॅव्हिटी आहे, स्पेस आहे, एम्प्टी स्पेस, इथे डायरेक्टली ते इंट्रोड्यूस केलं जातं. आणि पेरिटोनियल मेम्ब्रेन हा जो पेरिटोनियल मेम्ब्रेन आहे, हा जो पेरिटोनियल मेम्ब्रेन आहे, दिस मेम्ब्रेन इट ॲक्ट ॲज अ सेमी परमिएबल मेम्ब्रेन. ओके. म्हणजे समजा या साईडला जर ब्लड असेल, हे जे ब्लू कलरचं मटेरियल दिसतंय ते आहे तुमचं डायलेजेट. ओके. आणि इकडे समजा जर काही मटेरियल असेल, इकडे जर वेस्ट मटेरियल असेल, ऑब्व्हियसली या मेम्ब्रेनमधून ते कुठे येणार आहे, इकडे येणार आहे, आणि इथून ते मटेरियल वेस्ट मटेरियल इकडे बाहेर काढलं जातं, शरीराच्या बाहेर काढलं जातं. इतकं सिम्पल टेक्निक आहे. ओके. पेरिटोनियल डायलिसिस आपण दिवसभरामध्ये खूप वेळा ते रिपीट करू शकतो. मग ज्यावेळेस एखादा पर्सन वर्क असेल, घरी असेल किंवा कामावर असेल किंवा ट्रॅव्हलिंग करत असेल, अशा वेळेससुद्धा इथे काय केलं जातं, इथे आपण पेरिटोनियल डायलिसिस करू शकतो आपण. ठीक आहे. इथे बघा पेरिटोनियल डायलिसिसमध्ये इथे दाखवलं आहे की हे तुमचा ब्लडचा पार्ट आहे, पेरिटोनियल कॅव्हिटी आहे, इथं मेम्ब्रेन आहे आणि हा तुमचा डायलेजेट आहे. सो अशा पद्धतीने ट्रान्सफर जे आहे तिथं होतं आहे वेस्ट प्रॉडक्टचं. ठीक आहे. सो
पेरिटोनियल कव्हरिंगसुद्धा, पेरिटोनियल डायलिसिससुद्धा हा काही पूर्णपणे किडनीला रिप्लेसमेंट नाही आहे. कुठल्याच प्रकारचं डायलिसिस हे किडनीला रिप्लेसमेंट नाही आहे. हिमोडायलिसिस हा इफिशियन्सी जर म्हटलं तर हिमोडायलिसिसची एफिशियन्सी ही पेरिटोनियल डायलिसिसपेक्षा जास्तच आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने जे आहे तिथं होल्डिंग मेजर म्हणून आपण डायलिसिसचा आपण इथं वापर करू शकतो. पण सर्वात योग्य पद्धत, जर तुमच्या किडनीज रिनल फेल्युअर झालेले, किडनी फेल झालेले आहेत, तर अशा पद्धतीने किडनीला रिप्लेसमेंट ही किडनीच करू शकते. ओके. सो हा जो आहे किडनी ट्रान्सप्लांट हा एक प्रकारचा इट इज अ टाईप ऑफ ऑर्गन ट्रान्सप्लांट. ओके. ऑफ अ हेल्दी किडनी इनटू अ पेशंट विथ एंड स्टेज रिनल डिसीज. ओके. ज्या पेशंट्समध्ये एंड स्टेज आलेला आहे, शेवटचा स्टेज आलेला आहे, अशा लोकांमध्ये जे आहे तिथं आपण किडनी ट्रान्सप्लांट इथं करू शकतो. आता किडनी ट्रान्सप्लांट आता किडनी घ्यायची कोणाकडून? 2 लोकांकडनं आपण घेऊ शकतो. एक मृत व्यक्ती असेल, मेलेला असेल त्याच्याकडनं घेऊ शकतो, आणि दुसरा जो व्यक्ती जिवंत आहे त्याच्याकडून घेऊ शकतो. मृत व्यक्तीकडनं, मेलेल्या व्यक्तीकडनं ज्यावेळेस आपण घेतो त्याला आपण इथं म्हणतो कॅडाव्हेरिक ट्रान्सप्लांट किंवा कॅडाव्हेरिक डोनर. लिव्हिंग डोनरला आपण लिव्हिंग डोनर म्हणतो. लिव्हिंगमध्ये पण 2 प्रकार आहे. ओके. लिव्हिंगमध्ये अशा व्यक्तीकडून आपण किडनी जनरली घेतो जे एकमेकांना जेनेटिकली रिलेटेड असतील, आणि दुसरे लिव्हिंगच आहे पण नॉन रिलेटेड असतात, एकमेकांशी रिलेटेड, ब्लड रिलेशन शक्यतो त्यांच्यामध्ये ज्यावेळेस नसतं, अशा वेळेस आपण त्यांना इथं म्हणतो नॉन रिलेटेड ट्रान्सप्लांट्स. ठीक आहे. हे झालं अबाउट युअर किडनी ट्रान्सप्लांट. मग मी तुम्हाला सांगितलं की फक्त आपल्या युरिनचा कलर पाहून जे आहे तिथं आपण काय करू शकतो, इथं युरिनचा कलर पाहून फक्त आपण तुमची जी काही हेल्थ आहे की तुम्ही आजारी आहात की हेल्दी आहात, कसे आहात, हे जे आहे तिथं हे आपल्याला इथं कळू शकतं. ओके. समजा तुमच्या युरिनचा कलर हा एकदम ट्रान्सपरंट जर असेल, ओके, कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये कलरेशन नसेल, ट्रान्सपरंट जर असेल, तर याचा अर्थ तुम्ही खूप जास्त प्रमाणामध्ये पाणी पिताय. ओव्हर हायड्रेशन म्हणतो आपण त्याला, ओव्हर हायड्रेशन. ओके. दिस इज अ साईन ऑफ ओव्हर हायड्रेशन, म्हणजे तुम्ही खूप जास्त प्रमाणामध्ये पाणी पिताय ज्यावेळेस तुमच्या युरिनला कुठल्याही प्रकारचा कलर नसतो. ज्यावेळेस पेल येल्लो कलर असेल, पेल येल्लो, याचा अर्थ दॅट पर्सन इज हेल्दी अँड हायड्रेटेड. हेल्दी आहे, त्याला कुठलाही आजार नाही आहे, आणि भरपूर प्रमाणामध्ये पाणी जे आहे तिथं तो इथं घेतो आहे. जर ट्रान्सपरंट येल्लो असा जर कलर असेल तर तरीसुद्धा तो पर्सन जो आहे हा नॉर्मल पर्सन आहे. ओके ना. आता याच्या पुढे जर एखाद्या व्यक्तीचा युरिनचा कलर हा जर डार्क येल्लो असेल तर नॉर्मल आहे, पण याचा अर्थ त्याने पाणी पिलं पाहिजे. आपण बघा आजारी असतो, अशा वेळेस ज्या तिथं आपण पाणी कमी पितो आणि त्यावेळेस आपल्या युरिनचा कलर हा थोडासा डार्क कलर असतो. ठीक आहे. काही केसेसमध्ये ब्राउनिश टू ऑरेंज कलरचं युरिनेशन इथं असतं. मग अशा वेळेस ही युरिन खूप कॉन्सन्ट्रेटेड असते, याचा अर्थ त्या व्यक्तीच्या शरीरातून खूप जास्त प्रमाणामध्ये पाणी गेलेलं आहे, तो व्यक्ती कमी पाणी पितो आहे, असं जे आहे तिथं आपल्याला इथं आढळतं. ओके. मग याचा अर्थ त्या व्यक्तीला लिव्हर डिसीज झालेला असेल, पॉसिबल साईन, ही एक साईन आहे की त्या व्यक्तीला काहीतरी लिव्हरशी रिलेटेड डिसीज आपल्याला इथं झालेला आहे. जर युरिनचा कलर हा पिंकिश रेड, पूर्णपणे रेड पण नाही आणि पूर्णपणे पिंक पण नाही, असं पिंकिश रेड टाईप जर झालेला जर असेल तर अशा वेळेस जे आहे तिथं याचा अर्थ त्याला कुठल्या तरी किडनीचा आजार झालेला असेल, किंवा त्याला काहीतरी युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन झालेलं असेल, UTI, किंवा त्याला किडनीला काहीतरी ट्यूमर, गाठ आलेली असणार आहे, असा त्याचा अर्थ होतो. ब्लू किंवा ग्रीन कलरची जर किडनी जर असेल तर काहीतरी जेनेटिक डिसऑर्डर हा त्या व्यक्तीला इथं झालेला आहे,
ओके, असं असेल. आणि फोमी म्हणजे युरिन केल्यानंतर जर फेस होत असेल तर त्याला किडनी डिसीज किंवा त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये सल्फेट्स आणि फॉस्फेट्स हे जास्त प्रमाणात आहे त्याच्या फूडमध्ये, याचा अर्थ असा होतो. ठीक आहे. आणि लास्ट पार्ट ओके, सेकंड लास्ट पार्ट जो आहे, आता युरिनेशन याला वेगवेगळे किंवा वेगवेगळे नावं काय आहेत बघा. मिक्च्युरेशन म्हणजे युरिनेशनला आणखी एक नाव आहे PEE. इलिमिनेशन म्हणजेच युरिनेट करणे. इव्हॅक्युएशन आहे. वॉइडिंग किंवा एक्सक्रिशन, असे खूप वेगवेगळ्या प्रकारचे नावं त्याला इथं आहेत. आता काही हॉर्मोन्स आहेत बघा, कुठे तयार होतात आणि त्यांचं फंक्शन काय आहे बघा. महत्त्वाचे आहेत एपिनेफ्रिन अँड नॉर एपिनेफ्रिन. 12वीमध्ये एक चॅप्टर आहे कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन, या चॅप्टरमध्ये आपल्याला या हॉर्मोनबद्दल शिकायला मिळेल. हा जो आहे हा ॲड्रिनल ग्लँडमध्ये तयार होतो. ॲड्रिनल ग्लँडमध्ये 2 पार्ट असतात. एक असतो ॲड्रिनल मेडुला आणि दुसरा असतो ॲड्रिनल कॉर्टेक्स. तर त्याच्या ॲड्रिनल मेडुलामध्ये जनरली हा प्रेझेंट आहे. आता हे काय करतात बघा. नाव दे कॅन डिक्रीज द किडनी फंक्शन ते डिक्रीज करतात. कसं? बाय वेसो कॉन्स्ट्रिक्शन. ब्लड वेसल्सला कॉन्स्ट्रिक्ट करतात. ब्लड वेसलला कॉन्स्ट्रिक्ट केलं म्हणजे ब्लड वेसल्सचा डायमीटर काय झाला? कमी झाला. बरोबर आहे. म्हणजेच ब्लड प्रेशर काय झालं इथं? वाढलेलं आहे. ब्लड प्रेशर वाढला म्हणजे GFR वाढला, म्हणजे जास्तीत जास्त युरिन फिल्ट्रेट होणार. ठीक आहे. जास्त ओव्हर कुठलीही गोष्ट जास्त ही किडनी फंक्शनला डिक्रीज करणार. ठीक आहे. त्यानंतर रेनिन हॉर्मोन आपल्याला माहिती आहे, हा नेफ्रॉनमध्ये तयार होतो. तुम्हाला माहिती आहे रेनिन जी सेल्स जे असतात आर्टेरियल्समध्ये असणारे ते सिक्रेट करतात. ते काय काम करतात बघा. इन्क्रीज द ब्लड प्रेशर. आपल्याला माहिती आहे कसं? अँजिओटेन्सिनोजनवर काम करतात, त्याचं कन्व्हर्जन अँजिओटेन्सिनमध्ये करतात. ओके. आणि खूप मल्टिपल प्रोसेस अफेक्ट करतात. ओके. सो मेन काम त्याचं काय करणे? ब्लड प्रेशर इन्क्रीज करणे. अँजिओटेन्सिन हा आपल्याला माहिती आहे लिव्हरमधून तो ॲक्ट होतो आणि मग अशी सांगितल्याप्रमाणे ब्लड प्रेशर इन्क्रीज करतो. ॲल्डोस्टेरॉन हा हॉर्मोन आहे ॲड्रिनल ग्लँडच्या कॉर्टेक्समधून रिलीज होतो आहे. बघा ॲड्रिनल ग्लँडमधून 2 हॉर्मोन रिलीज झालेत, एपिनेफ्रिन नॉरएपिनेफ्रिन आणि ॲल्डोस्टेरॉन. ॲल्डोस्टेरॉन काय करतो? प्रिव्हेंट्स लॉस ऑफ सोडियम अँड वॉटर. युरिनमधून जास्ती वॉटर आणि सोडियम तो जाऊ देत नाही. पुढचा हॉर्मोन आहे ADH किंवा व्हॅसोप्रेसिन. हायपोथॅलॅमसमधून तो रिलीज केला जातो आणि तो वॉटर लॉस होऊ देत नाही. कारण ADH जर तुमच्या PCT DCT वगैरेमध्ये आला की जास्तीत जास्त वॉटर रिॲब्झॉर्ब केलं जातं. ANF किंवा ANP म्हटलो त्या पण हार्टच्या एट्रियममधून रिलीज केला जातो. ब्लड प्रेशर डिक्रीज करतो. वेसोडायलेटर आहे. GFR इन्क्रीज करतो आणि सोडियम ॲब्झॉर्प्शन किडनीमधलं हे कमी करतो. ठीक आहे. आता जसं आपल्याला माहिती आहे आपण म्हणतो वॉर्म ब्लडेड ॲनिमल्स, कोल्ड ब्लडेड ॲनिमल्स. वॉर्म ब्लडेड ॲनिमल्स म्हणजे असे ॲनिमल्स की जे त्यांच्या शरीराचं तापमान काय करतात इथं? मेंटेन ठेवतात. बाहेरचं तापमान कसंही असलं तरी ते मात्र त्यांच्या शरीरातलं तापमान कसं करतात इथं? मेंटेन ठेवतात. त्यांना आपण म्हणतो वॉर्म ब्लडेड. आणि कोल्ड ब्लडेड असे ॲनिमल्स असतात की जे सराउंडिंग टेम्परेचरप्रमाणे स्वतःचं टेम्परेचर इथं मेंटेन करत असतात. ओके. तशाच पद्धतीने 2 प्रकारचे ऑर्गॅनिझम्स असतात. एक असतात ऑस्मो कॉन्फॉर्मर्स आणि दुसरे असतात ऑस्मो रेग्युलेटर्स. ऑस्मो म्हणजे ऑस्मॅलेरिटी, कॉन्सन्ट्रेशन. ओके. ना ऑस्मो कॉन्फॉर्मर्स म्हणजे काय? दीज आर द ॲनिमल्स देअर इंटरनल ऑस्मोलॅरिटी चेंजेस विथ एक्सटर्नल एन्व्हायरमेंट. म्हणजे काय की ज्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये एक्सटर्नल एन्व्हायरमेंट जास्त जसं असेल त्याप्रमाणे त्यांची इंटरनल ऑस्मोलॅरिटी, त्यांचं बॉडी फ्लुइड, ब्लड असेल, ब्लड प्लाझ्मा असेल, याची ऑस्मोलॅरिटी म्हणजे सॉल्ट आयन्सचे कॉन्सन्ट्रेशन हे बदलत असतं. त्यांना म्हणायचं ऑस्मो कॉन्फॉर्मर्स. 1 मार्कासाठी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके. दॅट इज दे इक्विलिब्रेट विथ एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंटमध्ये जसे चेंजेस होतील तशी त्यांची ऑस्मोलॅरिटी ही चेंज होते. यांना म्हणायचं ऑस्मो कॉन्फॉर्मर्स. दुसरे आहेत ऑस्मो रेग्युलेटर्स. ओके. ते काय करतात बघा. नाव दे मेंटेन इंटरनल ऑस्मोलॅरिटी
ॲट पर्टिक्युलर लेवल. बाहेर कितीही एन्व्हायरमेंट कसंही असू द्या, एक्सटर्नल एन्व्हायरमेंट, पण हे मात्र काय करतात, हे जे असतात हे त्यांची ऑस्मोलॅरिटी ही चेंज होऊ देत नाहीत. एक्झाम्पल बघा, फिशेस असतील, ह्युमन्स आहेत, हे जे आहेत इथं त्यांची ऑस्मोलॅरिटी चेंज होऊ देत नाही. एक कॉन्स्टंट इंटरनल एन्व्हायरमेंट ते मेंटेन करतात, ऑस्मोलॅरिटी ते मेंटेन करतात. त्यांना म्हणायचं ऑस्मो रेग्युलेटर्स. ठीक आहे. सो इथे जो आहे तिथं हा आपला टॉपिक आणि आपला जो चॅप्टर आहे तो आपल्या इथं संपलेला आहे. या संदर्भातले MCQs क्वेश्चन्स सॉल्व करायचे आहेत. तुम्हाला जे नोट्स दिलेले आहेत मी, त्याच्यामागे भरपूर क्वेश्चन्स आहेत, एक्सरसाइज आहेत, त्या पण सॉल्व करायच्या आहेत. आणि त्याचे डाऊट्स जे असतील हे मला इथं सेंड करायचे आहेत. त्या डाऊट्स आपण इथं सेपरेट लेक्चर इथे घेऊया. ओके. आणि तो मी तुम्हाला नंतर इथं सेंड करेल. ठीक आहे. त्यानंतर मला एक्सरसाइज सॉल्व केलेली पाठवायची नाही आहे, मला फक्त तुम्ही डाऊट्स सेंड करायचे आहेत. काय डाऊट आहे तुमचा? ठीक आहे. त्यानंतर आपण नंतर पुढचा जो चॅप्टर आहे फोटोसिंथेसिस, आपण तो पण जो आहे लवकरच आपण इथं सुरू करणार आहोत. ठीक आहे. सो हा जो व्हिडिओ पाहिल्यानंतर मला तुम्ही डाऊट्स पाठवा. डाऊट्स आपण लेक्चर घेऊया किंवा व्हिडिओ घेऊया आणि मग आपण फोटोसिंथेसिस हा इथं सुरू करूया. ठीक आहे. सो बाय दिस लेक्चर आय declare the end of excretion and osmoregulation. Thank you.